जय हिंद। मी विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण गेल्या 7 मे पासून हे मॉकड्रिल करत आहोत। भारतातील 800 जिल्ह्यांपैकी जवळजवळ 400 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल चालू आहे आणि महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉकड्रिल्स घेतले आहे। पहिला मॉकड्रिल 7 तारखेला आपण मॅक्सी ग्राउंड कल्याणला घेतला, त्यानंतर विरार आंबे मैदान उल्हासनगर, त्यानंतर बदलापूर, ठाणे, टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी या नील सिद्धी टावर्स सेक्टर 12 या ठिकाणी घेण्यात आला। यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड त्या सगळ्या संघटनेने, सगळ्या एजन्सींनी भाग घेतला। त्यात लीडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड, TDRF, महसूलचे अधिकारी कर्मचारी, फायरचे, पोलीस आणि इतर NGOज व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहे त्यांचा सहभाग आहे। आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे। जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे 68 मीटर लॅडर आहे, ती ॲम्ब्युलन्स व्हेकल आहे। भारतामध्ये 103 मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं। तर हे खूप आवश्यक आहे। यामध्ये जे आहे की र्युमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये, त्यापासून अफवेपासून दूर राहायचं, सावध राहायचं आणि खातरजमा करायची। कोणची घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो। तर त्याचाच वापर करायचा, त्यांच्याकडूनच या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं, हे महत्त्वाचं आहे। धन्यवाद। आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी आमच्या यंत्रणेचं कौतुक करावं अशी आमची कोणतीही अपेक्षा नाही। फक्त कोणतीही आपत्ती आली तरी तिला तोंड देण्यासाठी आमच्याकडच्या यंत्रणा तयार असाव्यात, यासाठी आम्ही मुंबई महापालिका नेहमी तत्पर असते। त्यामुळे जेवढं काही जगामध्ये आधुनिक आहे
आणि ज्यामुळं आपल्या नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी त्याला मदत होईल अशा पद्धतीची यंत्रसामुग्री आम्ही नेहमी तयार ठेवतो. आजचं प्रात्यक्षिकावरून काय म्हणाल? आणि आजचं प्रात्यक्षिक चांगलं झालं याचा उद्देश एकच होता की एअर अटॅकच्या वेळेला ब्लॅकआउट ही संकल्पना बॉर्डरच्या जवळच्या लोकांना माहीत असते, पण आपल्या लोकांना ब्लॅकआउट म्हणजे नक्की काय माहीत नसतं. त्याबद्दल आपण अवेअरनेस सगळ्या जनतेमध्ये केलेला आहे. आणि दुसरं ह्या मॉकड्रिलचा उद्देश एकच होता की आमची यंत्रणा काय आहे आणि कोणतीही आपत्ती आपल्या यातून पुढून काळा आली तरी नागरिकांनी घाबरून न जाता फक्त महापालिकेच्या सूचनांचं पालन करावं एवढी एक अपेक्षा होती. आणि आज जसं मॉकड्रिल घेतलं तसंच मॉकड्रिल मग आपले अग्निशमनचं असेल किंवा आणखीन आपत्ती आली तर कोणत्या सूचना महापालिकेमार्फत दिल्या जातील आणि त्याचं कसं पालन करायचं हे आम्ही यापुढचा पण प्रोग्राम आम्ही आता चॉकआउट करतो आहे. आणि त्या पद्धतीनं जशी ही शिडी आत्ता लोकांना फक्त माहीत आहे, आम्हाला माहीत आहे, पण लोकांना माहीत नाही की आपल्याकडे एवढी 68 मीटर शिडी आहे. आत्ता जशी त्यांनी नील टॉवरच्या अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली की तशी वेळ येऊ नये, तशी वेळ येऊ नये अशीच आमची इच्छा आहे. पण जर आलीच, कारण डिझास्टर म्हटलं की सांगून येत नाही, आणि तशी वेळ आलीच तर आपली सर्व सज्ज असावं यासाठी सर्व वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये हे शिडी नेऊन हे लॅडर नेऊन आम्ही त्यांचं प्रात्यक्षिक दाखवतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो की काही झालं तरी आम्ही तयार आहोत.